गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढल्या वर्षी लवकर याचा जयघोष करत पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीला जी आहे ती सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मानाच्या 5ही गणपतींचं विसर्जन झालेलं आहे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं देखील विसर्जन झालेलं आहे। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती जो आहे तो विसर्जनाच्या रांगेमध्ये जो आहे तो असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या विसर्जन मिरवणुकीच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ जे आहे ते आकर्षक अशा मयूर रथामध्ये जे आहे ते बाप्पा या विसर्जन मिरवणुकीला जी आहे ती सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकंदरीत मोठा उत्साह जो आहे तो या विसर्जन मिरवणुकीच्या निमित्तानं विसर्जन मिरवणुकीच्या माध्यमातून जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। तब्बल 13 तासाहून अधिक वेळ विसर्जन मिरवणूक जी आहे ती सुरू आहे। मात्र प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर एक मोठा उत्साह जे आहे, आनंद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीतच या अनुषंगाने या विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने आपण श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे जे उत्सव प्रमुख आहेत पुनीतदादा बालन त्यांच्याशी देखील बोलूयात। दादा, आज विसर्जन मिरवणूक जी आहे ती सुरू झाली आहे। आपण हा जो रथ साकारलेला आहे हा रथ कसा आहे, रथाचं आकर्षण काय आहे? ह्या श्री गणेश रत्न रथ याचं आकर्षण एकच आहे, तो गणपती बाप्पा आहे। दादा, 10 दिवस लाडक्या बाप्पाचं मनोभावे पूजन केल्यानंतर आता विसर्जन जे आहे ते सुरू होते, काय भावना आहेत? आनंद पण आहे आणि थोडं दुःख पण होईल की आज आपल्या लाडक्या बाप्पाला आम्ही निरोप देणार आहे। दादा, तुमचं आणि बाप्पाचं नातं एकदम खास राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या गणेशोत्सवातला कसा अनुभव होता? नाही बघा, लहानपणापासून बाप्पा आमचा लाडकाच आहे आणि एक गणेश उत्सव प्रमुख विश्वस्त आहे, व्यवस्थेचा भाग आहे। शेवटी मी एक गणेश भक्त आणि गणेश कार्यकर्ता आहे। तिथंच मी एक गणेश कार्यकर्ता आहे, लहानपणापासूनच बाप्पाचा कार्यकर्ता आहे, यामुळं बाप्पाचं माझं नातं एकदम खास आहे, अशी प्रतिक्रिया श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीतदादा बालन यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। विसर्जन मिरवणूक जी आहे ती आता या मार्गावरून मार्गस्थ जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या उत्साहामध्ये विसर्जन मिरवणूक जी आहे ती पाहायला मिळते। या आकर्षक अशा रथातून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची मिरवणूक जी आहे ती आता संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते। मोठा उत्साह जो आहे तो प्रत्येकाच्या भाविक भक्ताच्या चेहऱ्यावर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीतच त्यामुळे खरं तर 10 दिवस लाडक्या बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर आता विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर नागरिक भाविक भक्त जे आहेत ते सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं। गणेश चतुर्थीपासून ते आनंद चतुर्दशीपर्यंत एक असा अनुभूतीचा सोहळा म्हणून या गणेशोत्सवाकडे जे आहे ते पाहिलं जातं आणि त्यातही पुण्याचा गणेशोत्सव हा नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू जो आहे तो राहिल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्याच्या या गणेशोत्सवाचं हे यंदाचं 133वं वर्ष आहे आणि त्यात पुन्हा या वर्षीच्या गणेशोत्सवाचं हे वैशिष्ट्य राहिलं आहे की राज्योत्सव म्हणून आपल्या गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा जो आहे तो दर्जा मिळाल्यानंतर राज्योत्सव झाल्यानंतरचा हा पहिलाच उत्सव जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ जे आहे ते आता या ठिकाणाहून अलका चौकाकडे मार्गस्थ करताना पाहायला मिळतो। विसर्जन मिरवणुकीसाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ जे आहे ते सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीतच त्यामुळे आपण पाहिलं तर राज्योत्सव झाल्यानंतर, महाराष्ट्राचा उत्सव झाल्यानंतर अर्थातच सर्वांच्या मध्ये मोठा उत्साह जो नेहमी पाहायला मिळतो, किंबहुना यावर्षी थोडा जास्त उत्साह जो आहे तो सर्वांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळं निश्चितच गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर याचा जयघोष करत पुण्याची विसर्जन मिरवणूक जी आहे ती आता
सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी.